लग्न ठरलंय ग तुझं. आईच्या या वाक्याने अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं नाव सानिका. पुण्यातील एका खासगी कंपनीत मार्केटिंग हेड म्हणून काम करते. वय 28. करिअर उत्तम चाललंय. सगळं काही प्लॅनप्रमाणे सुरू आहे. पण लग्नाचा विषय आला की मी गप्प होते. प्रेमात विश्वास होता, पण तो कॉलेजमध्ये फसला होता. त्यामुळे आता सगळं आईवडिलांवर सोपवून मोकळी झाले होते. तो पहिला मेसेज. आईने सांगितल्याप्रमाणे एका मुलाचे बायोडेटा आले. नाव अमेय पाटील. मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनियर. मी फोटो पाहिला. सोज्वल साधा चेहरा. आईने आग्रह केला म्हणून ठीक आहे गप्पा करूया असं म्हणून त्याचा नंबर घेतला. 15 मिनिटांनीच मेसेज आला. हाय, मी अमेय. बोलायला वेळ आहे का? मी येस बोलूया. तो तुला मोकळेपणानं बोलायला आवडतं का? मी खूप, पण मी थोडी वेळ घेते ओपन होण्यासाठी. तो मग मी वाट बघतो. हा शेवटचा मेसेज. काहीतरी वेगळं होतं त्यात. फोनवरच्या गप्पा आणि मनातले प्रश्न. त्या पहिल्याच कॉलने खूप काही स्पष्ट झालं. आम्ही या बोलता बोलता ऐकतो, समजून घेतो आणि अगदी छोट्या गोष्टींमध्ये अर्थ शोधतो. त्याच्या बोलण्यात तो सहजपणा होता जो आजकाल फार कमी लोकांमध्ये असतो. लग्नापूर्वी प्रेम होऊ शकतं का? हे त्याचं एक वाक्य आजही लक्षात आहे. मी हसत म्हणाले, हो, पण ते खरं असेल तरच. पहिली भेट. ती ठरली पुण्याच्या एका पुस्तकांच्या दुकानात, कारण दोघांनाही वाचनाची आवड. मी थोडी घाबरलेली, तो मात्र शांत आणि संयमी. हाय, मी कॉफी घेऊन येतो, तू पुस्तकं बघ. मी काही न बोलता फक्त हसले. त्याचा आवाज, वागणं, बोलण्याची पद्धत सगळं खूप शांत करत होतं मन. मनात घडणाऱ्या गोष्टी. त्या भेटीनंतर आठवडाभर रोज फोन, चॅट आणि संध्याकाळी एखादा कॉल. आमचं नातं वळण घेऊन लागलं होतं. मी माझं आयुष्य पुन्हा एका माणसाच्या हातात देण्याची तयारी करत होते. पण मनात एक भीती होती. जुना अनुभव परत येईल का? तू अजूनही थोडी घाबरलेली आहेस, अमेय एक दिवस म्हणाला. हो, पण तुझ्याशी बोलताना सगळं विसरते. मी कबूल केलं. लग्न ठरलं, पण आता प्रेम सुरू. दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी होकार दिला. ठरलं की 2 महिन्यात लग्न होणार. पण तोवर दर आठवड्याला भेट, फोन, चहा, गप्पा. आमचं खरं प्रेम आता सुरू झालं होतं. एकदा त्याने अचानक विचारलं, लग्नानंतर मला काय म्हणशील? अमेय? नवरा? की अजून काही? मी थोडी विचार करून म्हणाले, साथी, आयुष्यभरासाठी. त्याच्या डोळ्यात आनंद चमकला. आणि एक दिवस, लग्नाच्या अगोदर एक महत्वाचा दिवस. माझ्या ऑफिसमध्ये मोठा प्रेझेंटेशन होतं. मी खूप नर्वस होते. कॉल केला त्याला. तो म्हणाला, मी तुझ्या ऑफिसजवळ आलोय, ये एकदा खाली. मी उतरले. त्याने एक पेन आणि डायरी दिली. म्हणाला, हे तुझा नर्वस हत्यार आहे. यामध्ये तुझा आत्मविश्वास आहे. त्या दिवशी प्रेझेंटेशन इतकं सुंदर झालं की बॉसने उभं राहून टाळ्या वाजवल्या. खरं तर टाळ्या मला नव्हे, आमच्या नात्याला मिळाल्या. लग्नाचा दिवस. साडीमध्ये मी आरशात पाहत होते. तेवढ्यात फोन आला. तू आज किती सुंदर दिसतेस हे सांगायला शब्द अपुरे आहेत. त्याचं गोडसं म्हणणं. आणि मीही म्हटलं, माझं सगळं सौंदर्य आज तुझ्यासाठीच आहे. मंडपात एकमेकांच्या डोळ्यात पाहत आम्ही फक्त गोंधळ, वऱ्हाड किंवा विधी नव्हे, तर मनं जोडत होतो. आणि आज आज लग्नाला 1 वर्ष झाले. अजूनही रोज रात्री आम्ही एकमेकांना एक गोष्ट सांगतो की माझं तुझ्यावरचं प्रेम आज नव्याने सुरू झालं. कारण खरं प्रेम फक्त गाठ बांधल्यावर होतं असं नाही, तर ती गाठ दररोज अधिक घट्ट करण्याचं नावच प्रेम आहे. कथा आवडली असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.